पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक. भारत-पाकच्या डीजीएमओच्या चर्चेआधी महत्त्वाची बैठक. तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि सीडीएस बैठकीसाठी होते उपस्थित. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री सोशल मीडियावर ट्रोल. युद्धविरामानंतरही पाकने गोळीबार केल्यानं मिस्री ट्रोल. मिस्रींसह त्यांच्या मुलीलाही ट्रोल करण्याचा प्रयत्न. ट्रोलिंग नंतर मिस्री यांच्याकडून एक्स अकाउंट ब्लॉक. IS, IPS, IFS संघटनांचा मिस्री यांना पाठिंबा. ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोची महत्त्वाची भूमिका. पाकिस्तानच्या हालचालींवर इस्रोच्या 10 उपग्रहांची नजर. भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हालचाली टिपल्या. कोणताही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही. पत्रकाराच्या प्रश्नावर पाक आर्मीच्या अहमद चौधरीची कबुली. सोशल मीडिया आणि फेक न्यूजच्या माध्यमातून पाकचा खोटा दावा उघड. उधमपूर विमानतळाजवळील धावपट्टीला कोणतेही नुकसान झालेलं नाही. सोशल मीडियावरील हल्ला झाल्याचा दावा खोटा. एप्रिलपासून धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम सुरू. अमृतसर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची चौकशी सुरू. सुरक्षेच्या कारणास्तव कर्मचाऱ्यांची देखील कसून चौकशी. पंजाबच्या सीमारेषेवरील 5 जिल्ह्यातील शाळा बंद राहणार. पठाणकोट, अमृतसर, फिरोजपूर जिल्ह्यातील शाळा बंद राहणार. सीमारेषेवरील सध्याच्या परिस्थितीवरून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय. तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार. तुर्कीनं पाकला मदत केल्यामुळे पुण्यातील व्यापारी आक्रमक. तुर्कीचे सफरचंद खरेदी करणार नाही, व्यापाऱ्यांची भूमिका. इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढले. जम्मू काश्मीरमधील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला. चिनाब नदीत पाण्याचं आवर्तन. सोळा किंवा 17 मे पासून IPL पुन्हा सुरू होण्याची शक्यता. परिस्थिती सामान्य झाल्यानं धर्मशाळा वगळता इतर सर्व ठिकाणी सामने खेळवता येणार असल्याची माहिती. जोधपूर स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक. जोधपूर पोलीस, GRP आणि CRPFची कारवाई. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून तरुणांनी दिलेली धमकी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शरद पवारांच्या भेटीला. YB चव्हाण सेंटरमध्ये पवार आणि गडकरी यांच्यात अनौपचारिक चर्चा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. गिरीश महाजनांच्या विधानामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली. महाजनांच्या वक्तव्यामुळे निवडणुकांबाबत पुन्हा संभ्रम. लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याच्या राज्य सरकार प्रयत्नात. लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न. झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं असं नाही. पालकमंत्री पदावरून भरत गोगावलेंचा आदिती तटकरेंना टोला. 1 मे रोजी आदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन. येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचं वक्तव्य. मंत्री नरहरी झिरवाळांवर रुग्णालयात उपचार सुरू. गेल्या 8 दिवसांपासून सैफी रुग्णालयात उपचार सुरू. मंत्री झिरवाळांची तब्येत स्थिर असल्याची माहिती. आजपासून संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाला सुरुवात. डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिरात तृतीय संघ शिक्षा वर्गाचं आयोजन. सरकार्यवाह दत्तात्रय भुजबळ यांच्या हस्ते तृतीय वर्ष वर्गाचं उद्घाटन. ग्रामीण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा विस्ताराचं लक्ष्य. यावर्षी विजयादशमीला संघाला 100 वर्ष पूर्ण होणार. बारामतीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात. जय भवानी माता पॅनल विरुद्ध छत्रपती बचाव पॅनल यांच्यात काटेकी टक्कर. ज्ञानराधा घोटाळा प्रकरणी 188 कोटींच्या मालमत्तेवर टाच. राज्यातील 4 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई. कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंचीवाढीचा मुद्दा तापणार. अलमट्टीच्या उंचीवाढी विरोधात येत्या रविवारी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन. मुंबईत पाणी साचण्याची 386 ठिकाणं. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी 417 पंप मशीन बसवण्यात येणार. पालिका प्रशासनाची माहिती. मुंबई ठाण्यानंतर आता कोकण मराठवाड्यात ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार. हवामान विभागाचा अंदाज. नागरिकांना सावधगिरीचा इशारा. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. रायगडच्या पोलादपूर तालुक्यात अवकाळी पावसाचं थैमान. वझरवाडीत झाड उन्मळून पडल्यानं घरांचं नुकसान. नाशिकच्या येवला तालुक्यातील सायगाव परिसरात जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये साचलं पाणी. शेती पिकांचं मोठं नुकसान.
हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी, काही ठिकाणी घरांचं नुकसान, मात्र उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. हिंगोलीत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील पत्रे उडाली, घरातील संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान. अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, कांद्याचे भाव पुन्हा गडगडण्याची शक्यता. जळगावच्या रावेरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीमुळे केळी पिकाला फटका, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. जालन्याच्या टेंभुर्णीत वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या बागांचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीत सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. लातूर शहरातील राजीव नगर भागात नारळाच्या झाडावर वीज कोसळली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ठाण्यातील कळवा, दिवा आणि मुंब्र्यातील पाणी पुरवठा आज बंद, जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा 12 ते 15 तासांसाठी पूर्णपणे बंद. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचं लवकरच टेस्टिंग होणार, दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या टप्प्याचं 95% काम पूर्ण. पश्चिम महाराष्ट्रातलं 1 TMC पाणी थेट तुळजापूरच्या रामदरा प्रकल्पात पोहोचणार. नाशिकच्या निफाडमधील चांदोरी सायखेडा परिसरात गोदावरी नदीतून जलपर्णी हटवण्याचं काम सुरू, गोदावरी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार. नाशिक जिल्ह्यात 435 ठिकाणी भीषण पाणी टंचाई, तब्बल 2,28,000 रहिवाशांना 127 टँकरद्वारे पाणी पुरवठा. नागपुरात नालेसफाई न झाल्यास यंदाही पुराचा धोका, नागपुरातील 29 नाल्यांची सफाई सुरू, तर 44 नाल्यांची स्वच्छता अजूनही बाकी. पावसाळ्यापूर्वी नाग नदी स्वच्छता करण्याचं आव्हान. अमरावतीचा पाणी पुरवठा आज आणि उद्या बंद, शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, वडगाव माहुरे परिसरात पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. ठाण्यातील शहापूर तालुक्यात टाकी पठार परिसरातील आदिवासी पाड्यांवर भीषण पाणी टंचाई, सामाजिक कार्यकर्ते संतोष दवणेंच्या सहकार्यातून स्वयंसेवी संस्थेचा टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा. रत्नागिरीच्या राजापूरमधील कोदवली मांडवकर वाडीत श्रमदान आणि लोकवर्गणीतून 5,000 ग्रामस्थांची तहान भागणार, सरकारी निधीची वाट न पाहता 11 लाखांचा निधी जमवत बंधारा बांधला.